हॅलो फ्रेंड्स, आज आपण महाराष्ट्रातील नद्या व त्यांची माहिती बघणार आहोत। महाराष्ट्रातील नद्यांची नावे व माहिती। हे भारतातील एक विकसनशील राज्य आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याला संस्कृतीचा, संतांचा, अनेक शूरवीरांचा वारसा लाभलेला आहे। याच आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक नद्या वाहतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील नद्यांची नावे आणि महाराष्ट्रातील नद्यांची माहिती जाणून घेणार आहोत। तर महाराष्ट्रामधील नद्या गोदावरी, नर्मदा, भीमा, कृष्णा, वर्धा, वैनगंगा, तापी, पैनगंगा नदी। नद्या व त्यांची उगमस्थाने। गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वर, नाशिक येथून उगम पावते। नर्मदा नदी अमरकंटक, मध्य प्रदेशमधून। भीमा नदी भीमाशंकर, पुणे येथून। वर्धा नदी सातपुडा पर्वत, मध्य प्रदेश येथून। कृष्णा नदी महाबळेश्वर, सातारा येथून। वैनगंगा नदी शिवनी, सातपुडा येथून। तापी नदी बैतूल, सातपुडा येथून, सातपुडा मध्य प्रदेश। पैनगंगा नदी अजिंठा, बुलढाणा। तर बघूया नद्यांविषयी माहिती। गोदावरी नदी। भारतीय लोक नदीला माते समान मानतात। गोदावरी ही भारताची महत्त्वाची नदी आहे। गोदावरी नदीचा उगम पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील ब्रह्मगिरी येथे झाला। पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींनी गोहत्येचे प्रायश्चित्त म्हणून भगवान शंकराची तपश्चर्या केली। शंकरांनी प्रसन्न होऊन ब्रह्मगिरी पर्वतावर जटा आपटल्या आणि गोदावरी पृथ्वीवर अवतरली। गौतम ऋषींनी गोदावरीत स्नान करून गोहत्येचे पाप धुतले। शास्त्रज्ञांच्या मते काही कोटी वर्षापूर्वी गोदावरी अंटार्क्टिका खंडातून वाहिली असेल का, याचा शोध चालू आहे। विभाजनपूर्व काळात दख्खनचे पठार आणि अंटार्क्टिका एकाच वाहून जाऊन पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। गोदावरीची एकूण लांबी सुमारे 14,065 किलोमीटर असून क्षेत्रफळ 15,03,779 किलोमीटर आहे। गोदावरी नदीची महाराष्ट्रात एकूण 668 किलोमीटर लांबीचा प्रवास होतो। तसेच या नदीचे 1,53,779 किलोमीटर क्षेत्र विस्तारलेले आहे। महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्यामधून दरवर्षी सुमारे 37,000 दशलक्ष घनमीटरचा पाण्याचा प्रवाह वाहतो। नर्मदा नदी ही नदी भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे। ही नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यातून वाहते। नर्मदा भारतीय उपखंडातील 5व्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे। नर्मदेला रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशीही नावे आहेत। मध्य प्रदेशातील अनूपपूर जिल्ह्यातील विंध्याचल आणि सातपुडा पर्वतरांगाच्या पूर्वेकडील ठिकाणी असलेल्या अमरकंटक येथे नर्मदा कुंडातून नर्मदा नदी उगम पावते। आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि छत्तीसगडमधून प्रवास करून खंबातकाच्या आखातातून जाण्यापूर्वी सुमारे 1,310 किलोमीटर अंतरावर समुद्रात सामील होते। माता नर्मदेला प्रदक्षिणा घालण्यासाठी भारतीय परंपरा आणि जुन्या समजुतीमध्ये एक अनोखी तरतूद आहे। दरवर्षी हजारो कोटी भाविक भेट देतात आणि नर्मदेची प्रदक्षिणा करून पुण्य मिळवतात। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भीमा, वर्धा, कृष्णा, वैनगंगा, तापी, पैनगंगा या नद्यांविषयी माहिती बघणार आहोत। महाराष्ट्रामध्ये भरपूर नद्या आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, कोकणामध्ये तसेच खानदेश या सर्व नद्यांविषयी आपण माहिती बघणार आहोत, जेणेकरून MPSC तसेच सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असे याच्यावरती क्वेश्चन येणार आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच MPSC तसेच GK, जनरल नॉलेज, ग्रामर, मराठी व्याकरणविषयी माहिती अपडेट राहणार आहे।